सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. कर्जमाफीचा आंदोलनाचा विजय एकनाथ शिंदे साहेबांचा. बच्चू कडू यांनी केले स्पष्ट मत. नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी नियम व अटी शहानिशा केल्यानंतर विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाहीर झालेली आहे. यामध्ये संपूर्ण कार्यकर्ता व शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. या आंदोलनामध्ये संपूर्ण वाटा एकनाथ शिंदे साहेबांचा असल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. व तसेच बोलताना शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये निघालेला माल हा हमीभावात घेण्यात यावा यासाठी संपूर्ण प्रयत्न करू. पाहूया संपूर्ण व्हिडिओ. बच्चू कडू काय बोलले सविस्तर. खरं तर आता कर्जमुक्तीचा हा प्रवास एकंदरीत जो आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्या याच्यामध्ये 29-30 ला कदाचित होणारी कर्जमाफी आपण आज खेचून आणली. यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं आणि खास करून मीडियाचं या सगळ्यांचं मी आभार मानेल. आमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल किंवा महादेवराव जानकर, नवलेजी असेल, याच्यासह जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना जे मेहनत घेतली आणि सातत्यानं 1 वर्ष असं नाही आहे का एका ठिकाणी आंदोलन केलं, 2 दिवस आंदोलन केलं, आम्ही संपवलं असं नाही. आम्ही वर्षभर हे आंदोलन चालू ठेवलं. 350 सभा, किमान 500-600 किलोमीटरचा पैदल प्रवास, एकूण 10 ते 11 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर नागपूरचा चक्काजाम. या खऱ्या अर्थानं या टर्निंग पॉइंट ठरला. नागपूर जाम केला आणि सरकारचं तोंड उघडायला सुरुवात झाली. सरकारनं तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली. म्हणून सरकारचा मी आभार मानतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. त्यावेळेस मीटिंग जेव्हा आमची सीएम साहेबांसोबत चालू होती तेव्हा अजितदादा पवार, देवाभाऊ फडणवीस आणि एकनाथजी होते आणि तेव्हा एकनाथजीने जो रोल खऱ्या अर्थानं तिथं निभवला तो फार महत्वाचा होता आणि त्यामध्ये मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आता तर मी देवाभाऊला पण त्यांचे आभार व्यक्त करेल. आता जुन्या कर्जदार जरी माफ झालं तरी नवीन जर कर्जदार असेल तर त्याला माफी मिळणार आहे. प्रोत्साहन निधीमध्ये काही अटी कमी झाल्या आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं आता कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढाईला आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण आखरी कर्जमाफीमध्ये डोक्यावरचा बोजा कमी होते, पैसे खिशात काही येत नाही आणि खिशातले येणारे पैसे सरकार कुठं थांबवते का याच्यावर आम्ही पूर्ण नजर ठेवणार आहोत. हमी भावाची लढाई अधिक मजबूत करणार आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग आमचं तयार आहे. त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.